नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोदा तालुक्यात काळाचा घाला। भरधाव दुचाकीच्या अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू। नमस्कार। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। रेवानगर ते तळोदा रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन 32 वर्षीय तरुण आणि त्याच्या 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेवानगर येथील रहिवासी कालूसिंग जामसिंग पावरा वय 32 हे त्यांचे 7 वर्षांचे पुत्र आर्यन कालूसिंग पावरा याच्यासह 1 जानेवारीच्या रात्री घराचे बांधकाम पाहून शेताकडे परतत होते। रात्री 9 वाजेच्या सुमारास रेवानगर ते तळोदा रोडवर मेरसिंग जाला पावरा यांच्या शेतासमोर त्यांच्या होंडा शाईन दुचाकीला क्रमांक MH06EVA9510 भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दोघांच्याही डोक्याला, तोंडाला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली। अपघात रात्रीच्या वेळी झाल्यामुळे आणि रस्ता निर्मनुष्य असल्याने मदत मिळण्यास उशीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 2 जानेवारीच्या सकाळी ही घटना उघडकीस आली। या अपघातात कालूसिंग पावरा आणि त्यांचा चिमुरडा मुलगा आर्यन या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मृताचे नातेवाईक रतन जामसिंग पावरा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मयत चालक कालूसिंग याने दुचाकी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून स्वतःच्या आणि मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 106, 1, 281, 125 अ, 324, 4 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश साळी हे करत आहेत। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।